नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली, कर्जमाफीचा अहवालही सादर झाला आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीचं जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसची ती केव्हा होणार। परंतु यामध्येच एक महत्त्वाचं असं जे कागदपत्र आपल्याला कर्जमाफीसाठी लागणार आहेत तो म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना सध्या तो बंधनकारक झालेला आहे। ते मग खत घ्यायसाठी असेल, कोणत्या योजनेला अर्ज करायसाठी असेल किंवा जिथे कुठे शेतकऱ्यांना शेतजमिनीचं काही काम पडत आहे किंवा कागदपत्राचं तेथे फार्मर आय डी हा कंपल्सरी झालेला आहे। आणि याच लगबगीमध्ये आता लवकरच कर्जमाफीची तारीख जाहीर होईल किंवा कर्जमाफीची प्रोसेस जाहीर होईल। फक्त आता जे मंत्रिमंडळामध्ये जे अहवाल आहे त्यावरती चर्चा होईल आणि लगेच कर्जमाफीची तारीख निश्चित होईल। परंतु त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं कर्जमाफीसाठी लागणारा कागद असणं तो म्हणजे फार्मर आय डी। आणि यामध्येच आता सरकारने जे आहे ते फार्मर आय डी बनवण्यासाठी 20 मे ही अंतिम तारीख दिलेली आहे। तर अजूनही बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांचा अजूनपर्यंत फार्मर आय डी हा बनलेला नाही। तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुमचा जर अजूनपर्यंतही फार्मर आय डी बनलेला नसेल तर लवकरात लवकर जे आहे ते 20 मेच्या पहिले तुमचा फार्मर आय डी हा तयार करून घ्या, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी असेल किंवा येणाऱ्या शासनाच्या अन्य ज्या योजना आहेत त्यापासून वंचित राहणार नाही। बरेचशा शेतकऱ्यांना केअर ऑफचा प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यांनी आधार सेंटरवरती जाऊन केअर ऑफचं जे प्रॉब्लेममुळे त्यांचं फार्मर आय डी होत नाही ते सध्या चालू झालेलं आहे ते करून घ्यावा। आणि 20 मे अगोदर जे आहे की जेणेकरून कर्जमाफीची घोषणा होण्याच्या अगोदर जे आहे ते तुमचा फार्मर आय डी तयार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाहीत। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तेथे देखील तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ हे मिळत राहतील। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।